उपस्थित आहेत त्यामध्ये विजूभाऊ शिंदे कृषी उत्पन्न बाजार समिती खेडचे चेअरमन आणि जिल्हा परिषद सदस्य हे देखील उपस्थित आहेत. मी त्यांचं देखील स्वागत करतो. या ठिकाणी त्यांना विनंती करतो की आपण या सभेला संबोधित करायचं आहे. खरं तर मी खेड तालुक्याच्या वतीनं कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती म्हणून आणि पुणे जिल्हा परिषदेचा गटनेता म्हणून या ठिकाणी आहे. मी काय आंबेगाव तालुक्याच्या राजकारणावर इंटरफेअर करायला आलेलो नाही, परंतु मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांच्या बाजार समितीचा मी सभापती आहे, आज महाराष्ट्रामध्ये जी तुकाराम मुंडेंनी घेतलेली भूमिका आहे आणि त्या भूमिकेला पाठिंबा द्यायला मी खऱ्या अर्थाने मंचरच्या चौकामध्ये, शिवाजी चौकामध्ये उभा आहे. कशासाठी उभा आहे की तुमच्याकडे ही सगळी भेसळ घडवण्याच्या पूर्वी आमच्या खेड तालुक्यामध्ये वरच्या पेठच्या आकाश हॉटेलच्या परिसरामध्ये हजारो लिटर बनावट पॅकेटच्या दुधाच्या पिशव्या त्या ठिकाणी टाकल्या गेल्या. सगळे ब्रँड होते त्याच्यामध्ये आणि त्या सगळ्या ब्रँडचा बनावट साठा त्या पेठच्या तिथं वरच्या बाजूला टाकला आणि तो साठा जसा पाऊस अवकाळी झाला तो आमच्या खेड तालुक्यामध्ये वाहत आला. आता एवढा वाहत आला की तो साठा बघितल्यानंतर ग्रामस्थ गडबडला. 10-12 लोकांना ऍडमिट करायला लागलं. आम्ही FDI संपर्क साधला की अशा प्रकारची घटना खेड तालुक्यामध्ये घडली आहे. साठा प्रचंड मोठा होता, जवळपास 10-15 हजार लिटर दूध आणि 10-15 हजार पिशव्या त्या ठिकाणी होत्या सगळ्या ब्रँडच्या. आणि मग सगळं नासलेलं दूध आम्ही त्याचे लॅबमध्ये पाठवलं. त्यातलं 80% दूध हे बनावट त्या ठिकाणी होतं. आणि मग असं बनावट दूध आम्ही सगळी यंत्रणा लावली, ते डिस्ट्रॉय केलं. FDI तक्रार केली की अशा प्रकारची परिस्थिती या ठिकाणी आहे. पण या निमित्तानं लोकांचं आरोग्य धोक्यामध्ये घालण्याचं काम जर कुणी दूध भेसळीच्या निमित्तानं करणार असेल तर महाराष्ट्रामध्ये मी आज एकाच भूमिकेसाठी उभा की तुकाराम मुंडेंनी घेतलेली भूमिका आणि तुकाराम मुंडे सारख्या अधिकाऱ्याच्या मागे महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या शेतकरी बाजारांना त्या ठिकाणी उभं राहिलं पाहिजे आणि त्याला पाठिंबा द्यायला मी या चौकामध्ये उभा. का उभं राहिलं पाहिजे? या महाराष्ट्रामध्ये तुकाराम मुंडे सारखे 100 अधिकारी झाले पाहिजे तर खऱ्या अर्थानं लोकांची व्यवस्था आणि लोकांचं जनजीवन अधिक सुकर त्या ठिकाणी होईल. मित्रांनो, परवा दिवशी अलंकापुरी नगरीमधून आमच्याकडे माऊलींच्या पालखीचं प्रस्थान त्या ठिकाणी झालं. तुकोबारायांच्या पालखीचं प्रस्थान झाल्यानंतर या दोन्ही पालख्या आळंदीमध्ये आल्या. जेव्हा आम्ही पुण्याच्या परिसरामध्ये गेलो, दोन्ही पालख्या तिथं होत्या. लोकांनी सांगितलं की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना विनंती केली पाहिजे की या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांसाठी, लोकांच्यासाठी लढणारा तुकाराम मुंडे सारखा अधिकारी आहे. आणि जेव्हा पंढरीच्या पांडुरंगाला ही पालखी जाईल, जेव्हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याच्या हस्ते पंढरीच्या पांडुरंगाचे त्या ठिकाणी महापूजा होईल, त्यावेळी जनतेसाठी लढणाऱ्या अधिकाऱ्याला देखील, तुकाराम मुंडे सारख्या अधिकाऱ्याला देखील पंढरीच्या पांडुरंगाचा मान मुख्यमंत्र्यांच्या बरोबर द्या. का द्या म्हटले? बघा, नावामध्ये काय असतं. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी त्या काळामध्ये लोक सुधारायचं काम केलं, लोकांचं मन शुद्ध करायचं काम केलं. आणि या आधुनिक तुकाराम मुंडेंनी लोकांचं आरोग्य आणि लोकांचं अन्न सुधारण्याचं काम त्या ठिकाणी केलं. हा योगायोग असेल. परंतु आज या महाराष्ट्रामध्ये मी म्हणतो बाकी सगळ्या गोष्टीतला भ्रष्टाचार आपण खपवून घेऊ. जीवन मरणाच्या प्रश्नाशी, जीवन मरणाशी, जिथं लोकांचं आरोग्य धोक्यात आहे, जिथं लोकांचं, लहान मुलांचं दूध कोण पितो? कोण दूध पितो? अरे कच्चे बच्चे जे जन्मल्यापासून तर 10-12, 15, 20 वर्षापर्यंतची मुलं जी व्यायामासाठी आमचे पहिलवान दूध कोण पितो? आणि एवढ्या या परिस्थितीमध्ये यांचा जर की ह्या महाराष्ट्रामध्ये कोणाला जर काय वाटणार नसेल तर मी म्हणतो ते कुठल्या पक्षाच्या, कुठल्या नेत्यांच्या, कुणाच्या काय, याच्यापेक्षा सडतोडपणाने या महाराष्ट्रामध्ये जुन्नर आंबेगाव खेडची भूमी ही भीमाशंकराच्या आशीर्वादाची भूमी आहे. आणि या भूमीमध्ये जर कोणी चुकीचं काम करणार असेल तर त्याला शासन झालं पाहिजे. आज मगाशी काल 2-3 दिवसापासून विधानसभेच्या अधिवेशनामध्ये राज्याचे अन्न प्रशासन मंत्री सांगतात की 25% घट झाली. याचा अर्थ काय? महाराष्ट्रामध्ये चाललंय, या चाललेल्या भूमिकेला जनता म्हणून आपण त्या ठिकाणी भूमिका घेतली पाहिजे. निर्णायकपणाने सरकारच्या या भूमिकेबरोबर, तुकाराम मुंडेंच्या भूमिकेबरोबर भरभक्कमपणाने त्यांना पाठिंबा दिला पाहिजे. त्याच भूमिकेसाठी मित्रांनो मी या ठिकाणी आलोय. मी माझ्या खेड तालुक्यातले अनेक सहकारी, मला तरुण सहकारी या ठिकाणी भेटले आहेत.
मी माझ्या खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं पुणे जिल्हा परिषदेच्या वतीनं या आंदोलनाला जाहीर पाठिंबा व्यक्त करतो आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे की अशा कर्तबगार अधिकाऱ्याला संरक्षण द्या, अशा कर्तबगार अधिकाऱ्याला स्थैर्य द्या, अशा कर्तबगार अधिकाऱ्याला कारवाई करण्याचा अधिकार द्या. उद्या कुणाच्यावर किती मोठ्या खर्चावरती धाड पडली तर मुख्यमंत्री साहेब तुम्ही फोन करणं कार्य माझ्या जवळच आहे, माझ्या कुणाचा तरी आहे, माझ्या कारण का की लोकांच्या जीवाशी आहे. आणि जी प्रश्न लोकांच्या जीवाशी येते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आमची कळकळून विनंती आहे की जातीनं भरभक्कमपणाने तुकाराम मुंडे सारख्या अधिकाऱ्याच्या मागं सरकार म्हणती भूमिका त्या ठिकाणी ठेवा. आमच्या सगळ्या शेतकरी वर्गाचा त्यांना पाठिंबा आणि तो जाहीर करायला मी खेड तालुक्यावरती आलोय. एवढं त्या निमित्तानं सांगतो. अतिशय कठोरपणानं कठोरातली कठोर कारवाई जे कोणी ह्या बेसल प्रकरणामध्ये असेल त्यांना त्या ठिकाणी लावली पाहिजे. एवढीच मागणी या निमित्तानं करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.